मित्रांनो, बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जात आहे. अजूनही बरेच लोक बोलतात की काय यार यांची कटकट आहे, काय हे लोक रस्त्यावर गर्दी करतात, काय यांचा त्रास विनाकारण सहन करावा लागतो. मला अशा लोकांना सांगायचं आहे की हाच आंबेडकरवादी समाज आणि बाबासाहेबांना मानणारा प्रत्येक अनुयायी, तोही वेगवेगळ्या समाजातला, हा गणपती, दसरा, दिवाळी, ईद, नाताळ, नवरात्र, इतर सगळ्या महापुरुषांची जयंती आणि भारतातल्या सगळ्या सणासुदीमध्ये सामील होतो, आनंदोत्सव साजरा करतो, प्रत्येक उत्सव साजरा करतो. भारतातील कुठलाही सण, कुठल्याही महापुरुषांची जयंती ही आंबेडकरवादी समाजांसाठी कधीही कटकट नसते, कधीही त्रास नसतो, कधीही त्यांना या गोष्टी सहन करायच्या नसतात, कारण की ते आनंदाने सामील होतात, आनंद साजरा करतात. काही लोकांचं असं म्हणणं आहे की आंबेडकरवादी समाज कधी सणासुदीला दिसत नाही. तर मला त्यांना हे सांगायचंय की एससी आणि एसटी मध्ये येणारे सगळे समाज हे बाबासाहेबांचेच समाज आहेत. एससी आणि एसटी मध्ये येणारे समाज हे हालाकीचे जीवन जगत होते. बाबासाहेबांनी त्यांना हे जीवनदान दिलेलं आहे आणि त्यामुळेच तर ते आज ताठ मानेने जगत आहेत. तसेच ओबीसींनीही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बाबासाहेबांनी एससी आणि एसटीचा विचार नंतर केला. 340 कलम अगोदर लिहिलेले आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की बाबासाहेबांनी देशासाठी केलं काय, तर मला त्या लोकांना सांगायचंय की बाबासाहेबांनी या देशासाठी खूप काही केलंय, पण तुम्हाला जाणून बुजून डोळ्यावर पट्टी बांधायची असते, त्याला काय करू शकतो. असो, जे केलंय त्यातील एक गोष्ट सांगतो की भारतातील प्रत्येक नागरिकाच्या घरोघरी स्वस्तातली वीज पोचावी, हा प्रयत्न बाबासाहेबांनी केला आणि तो सक्सेसही करून दाखवला. शेवटी एकच सांगायचे की एकमेकांचा द्वेष करू नका, एकमेकांच्या सणासुदीला सामील व्हा, एकमेकांच्या आनंदोत्सवात आनंद साजरा करा, जेणेकरून या देशातील प्रेम बंधुभावना टिकून राहील. सगळ्यांनी भीमजयंतीला येऊन भीमजयंती साजरी करावी. जय शिवराय, जय भीम.